आमच्या उषाताई साठे या भगिनीची अतिशय भयानक अशा पद्धतीने हत्या झाली। या घटनेची माहिती मला मिळाली आणि तात्काळ मी इथल्या आमच्या सर्व प्रमुख मान्यवरांना पदाधिकाऱ्यांना फोन केला आणि सांगितलं की पीडित कुटुंबाची भेट घेऊन आपण स्थानिक पोलिसांना जाऊन गुन्हा दाखल करणे आणि काय परिस्थिती आहे पाहावे अशा पद्धतीचा मी फोन केला। आमच्यासोबत या ठिकाणी सर आमचे संजय लोखंडे, साजन लोखंडे आणि साजन भाऊ हे सर्वजण या सहित हजारो जवळपास 600 लोक या स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी या पीडित कुटुंबाची दखल घ्यायला लावली आणि गुन्हा दाखल करायला लावली आणि आरोपीला त्याच दिवशी अटक झालेली म्हणजे ही महत्त्वाची गोष्ट आहे। आणि म्हणून आम्ही परवा आम्ही अकोल्याला होतो, आम्हाला ही माहिती मिळाल्यास आम्ही तात्काळ या ठिकाणी आलो। आम्ही आज पीडित कुटुंबाची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांच्या सर्व व्यथा जाणून घेतल्या आणि या संदर्भामध्ये संबंधित पोलिसांना या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची तडजोड होणार नाही आणि कुठल्याही पद्धतीचा अन्याय या पीडित कुटुंबावर होणार नाही याची दखल आपण घ्यावी, अन्यथा आम्हाला या ठिकाणी येऊन ठाण मांडून बसावं लागेल आणि जो कोणी आरोपी आहे त्याला मोठी कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे। एका स्वाभिमानानं कष्ट करणाऱ्या एका महिलेला, जी आमच्या उपेक्षित समूहातली उपेक्षित घटकातली आमची भगिनी आहे, जी पुन्हापुढंही हात न पसरता एक मेहनतीनं आणि कष्टानं जगणारी ही महिला आहे, तिची अशा पद्धतीनं हत्या होणं हे नेमकं कशाचं कारण आहे हे आम्हाला समजलं पाहिजे आणि पोलिसांनी याच्यामध्ये योग्य भूमिका घेतली पाहिजे असं माझं त्यांना जाहीर आव्हान आहे। आणि या कुटुंबाच्या सोबत आम्ही सर्वजण आहोत, प्रचंड मोठ्या ताकदीनं आहोत आणि महाराष्ट्रातला सर्व लोक आहेत, त्यामुळं पीडित कुटुंबाने घाबरून जाऊ नये। यांना कुठल्याही पद्धतीची अडचण आली तर यांनी आम्हाला तात्काळ या निमित्तानं सांगावं आणि इथला आमचा सगळा जो सकल मातंग समाज आहे हा प्रचंड स्ट्रॉंग आहे आणि या कुटुंबाच्या सोबत कुठंतरी इकडे गांभीर्यात सांगितलं। या घटनेचं एवढं गांभीर्य आहे की महाराष्ट्रामध्ये याची 5 उमेदवार, परंतु इथले विद्यमान आमदार आहेत ते देखील अनुसूचित प्रवर्गातून निवडून गेले, माझे आमदार देखील अनुसूचित प्रवर्गातून निवडून गेले, परंतु आज या घटनेला 5 दिवस होता की एकही जण इकडे भेट देत नाही किंवा त्यांचा प्रतिनिधी इथे भेटायला येत नाही। उत्तमराव जानकर इथल्या आमदाराला लाज वाटायला पाहिजे की इथल्या आमदारांना लाज वाटायला पाहिजे की अनुसूचित जातीच्या सर्टिफिकेटवर निवडणुका लढायच्या, जिंकायच्या आणि इथल्या अनुसूचित जातीच्या घटकातल्या अशा समूहाचा, अशा लोकांचा जीव जातो। प्रस्थापित व्यवस्थेकडून अशा पद्धतीची गोळी झाडून हत्या होते आणि त्याला या ठिकाणी भेट द्यायला वेळ मिळत नाही। मी अशा आमदाराचा पहिल्यांदा जाहीर निषेध करतो। म्हणजे शहाणपणाच्या गप्पा मागे आम्ही ऐकल्या होत्या त्याच्या टीव्हीवर आणि त्या अशा कुटुंबाची भेट घेत नाही, त्याचा बडव्याचा पहिल्यांदा निषेध केला पाहिजे आणि इथल्या लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आम्ही कोणाला निवडून देतो, का निवडून देतो। अशा माझं इथल्या समाज बांधवांना आव्हान आहे आणि कुठलीही अडचण आल्यास आम्हाला फोन करा, एकाची माय बहीण करायला वेळ लागणार नाही असं या ठिकाणी मी ठणकावून सध्या एक प्रश्न, या भाजप सरकारच्या काळात दलित असेल किंवा 18 पगडजाती असेल ह्या म्हणजे अत्याचाराच्या घटना दिवसात कमीत कमी 7 ते 8 राज्यात घडतात। मग ह्याला जबाबदार असं म्हणजे गृहमंत्री म्हणून फडणवीस जबाबदार आहे असं मला वाटतं। मी या निमित्तानं माननीय गृहमंत्री यांची भेट घेणार आहे आणि खरंच ही गोष्ट चिंतनाची बाब आहे की वारंवार सातत्यानं दलितांच्यावर प्रचंड मोठ्या पद्धतीचे अत्याचार होतात। यावर त्यांच्यासोबत बैठक घेऊन हे सगळे विषय, एकूणच महाराष्ट्रातला हा या गावातला आणि अशा असंख्य ठिकाणी या विविध घटना घडलेल्या आहेत, या घटनेच्या अनुषंगानं आम्ही त्यांची भेट घेणार आहे आणि महाराष्ट्रातल्या लोकांचं तुमच्याबद्दलचं मत अशा पद्धतीनं तयार झाले हा मी प्रश्न करणार। बहिणीला जे लोकांनी ज्यानं मारले त्याला कडीची कडी सजा दिली पाहिजे, फाशीची शिक्षा दिली पाहिजे। जर नाही ना हा विचार डोक्यात घेतला, माझी सगळे कुटुंब आम्ही सगळे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतः पेट्रोल ओढून आम्ही स्वतः आमचा जीव गमावणार आहे। माझ्या बहिणीला न्याय दिलाच पाहिजे। फडणवीस भाऊ, तुम्हाला पण माझ्या बहिणीसारखी बहीण असेल तर तुम्ही पटकन माझ्या बहिणीसाठी तुम्ही ठामपणे पाठीमागे उभं राहावे ही माझी विनंती आहे। एवढंच माझं मागणं आहे तुम्हाला। समाजासाठी आमच्या हे आमचे जय कल्याण समाज आहे, आमचे बुद्ध समाज आहे, ह्या लोकांवर न्याय तुम्ही करताय
तुम्ही त्या आरोपीला तुम्ही पकडत नाही म्हणजे तुम्ही त्याला म्हणजे तुम्ही त्याला शिक्षा देत नाही, तुम्ही टाळाटाळ करताय. म्हणजे आमचा समाज म्हणजे तुम्हाला कचरा वाटतो का, मुंगी वाटते का, तुम्ही पायाखाली धरताय ते आमच्या समाजाला, आम्हाला किंमत नाही का? हेच घटना तुमच्या समाजातल्या कुणाच्या म्हणजे कोणत्या लेडीजला किंवा तुमच्या बहिणीला, तुमच्या आईवर हा अत्याचार झाला असता तर तुम्ही शांत बसले असते का? तुम्ही ठामपणे झोपले असते का घरात? तुम्ही शांत झोपून राहताय, खाताय पेताय, म्हणजे तुम्हाला आमची किंमतच नाही ना. तुम्हाला आमच्या म्हणजे समाजाची तुम्हाला काहीच वाटत नाही का? तर आम्हाला एवढंच बोलायचं आहे की आमच्या समाजासाठी तुम्ही जर भाग घेतला तर बरं आहे, नाहीतर आम्ही स्वतः सगळे पेट्रोल ओतून स्वतः आम्ही सगळे म्हणजे जीव गमावणार आहे. हे तुम्ही म्हणजे आम्हाला न्याय दिलाच पाहिजे. आमच्या समाज लोकांना, आमच्या बहिणींना अत्याचार झाला आहे. लाडकी बहीण तुम्ही कशासाठी काढले? हे लाडक्या बहिणींना असा अत्याचार होण्यासाठी म्हणजे निराधार आरोप्यांना तुम्ही असं सांगितलं का की लाडक्या बहिणींवरती अत्याचार करा? हे सांगितलं असेल तर तसंही सांगा, कारण आमचा समाज पूर्ण काय करायचं आमचे समाज करतील. तुम्ही जर हा निर्णय घेतला तर ठीक आहे, नाही तर आमचा समाज त्यांच्या विचाराने काय करायचं ती करेल. न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण माळशिरस तालुक्यातील माळखंबी या गावी आहोत. या ठिकाणी उषा विजय साठे यांचा डोक्यात गोळी घालून एका नराधमाने खून केलेला आहे. तो आरोपी सचिन देशमुख त्यांचा दिनांक 6/7/2026 रोजी डोक्यात गोळी घालून खून केला. त्यावेळेस त्यांचे पती विजय साठे हे तिथे उपस्थित होते. कसा घटनाक्रम घडला हे आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया. मी विजय सुदाम साठे, मी सचिन देशमुख यांच्याकडे कामाला असताना, मी फवारणी रानात करत असताना सचिन देशमुख हे तिथं बसलेले होते आणि आम्ही दोघं तिघ जण औषध मारत होतो. मग औषध मारत मला एकदम आवाज आला बार झाल्यानंतर परत मला माझ्या मंडळीचा पण आवाज आला आणि मग ते दोन्ही आवाज आल्यानंतर मी काय केलं, हातातले ते पाईप औषधाचे मारायचे खाली टाकले आणि बाहेर पळालो. बाहेर पळाल्यानंतर मी एकदम पाहिले, त्यावेळेला माझ्या मंडळी खाली पडलेली होती आणि रक्ताच्या थारोळ्यात होती आणि तिथं हा आरोपी होता सचिन देशमुख. तो तिथं स्वतः तिथं ठाम होता. ते हातामध्ये पिस्तूल होते आणि ती स्वतः मी त्याला म्हणलो की बाबा बाळासाहेब तुम्ही का असं केलं? तेवढं म्हणल्यानंतर तो गायब झाला. आपण त्यांच्या शेतामध्ये शेतमजूर म्हणून कामाला होता का? हा शेतमजूर म्हणूनच कामाला होतो त्यांच्या. किती वर्ष काम करता? मी जवळजवळ त्यांच्याकडे 10 वर्ष झाले कामाला. एवढं काय कारण घडलं, कशासाठी म्हणजे खून केला? अहो तेच कारण काय का, मध्ये माझी त्यांची रानात एकदा झालती, तो मी झालती कामाबद्दल आणि आमच्या ते कामाबद्दल ती शिव्या गाळे करणे गडेशनी असे करत होती. त्याच्यामुळं ती बाकीचं कारण का गावलं नाही आणि का कशासाठी त्यांनी एवढा पाऊल उचलला हे काय नाही नक्कीच. मला किरकोळ वादातून घटना घडली असते. मला काय म्हणायचं आहे, हे जर त्यांनी माझ्या जर वितरित जर भांडणात जर झालं असलं तरी आमच्या डोक्यात तीच आहे की हे भांडणाचं त्यांनी पाऊल उचललं असलं पाहिजे. धन्यवाद.